नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मा एक्झाम सर्कलवर आपलं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे UPSC ड्रग इन्स्पेक्टर याची भरती येणार आहे, वॅकन्सी येणार आहे. त्यानंतर RRB फार्मासिस्ट 2027मध्ये त्याची एक्झाम होईल. 2026मध्ये आपल्याला नोटिफिकेशन बघायला मिळेल. त्यानंतर आरोग्य विभागमध्ये DHS महाराष्ट्र DHS फार्मसी ऑफिसर या पदासाठी आपल्याला मे, जून किंवा जुलै या महिन्यातनी आपल्याला नोटिफिकेशन बघायला मिळेल. आणि जसं सरकारनं जाहीर केलेलं आहे, आरोग्य विभागामध्ये खूप मोठ्या संख्येने 5,000 संख्येने कर्मचाऱ्यांची भरती केल्या जाणार आहे. तर त्यासाठी फार्मासिस्ट हे पॅरामेडिकल पोस्ट खूप इम्पॉर्टंट होऊन जातं आणि त्यासाठी आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. त्यासाठी आपण फार्मा एक्झाम सर्कलवर फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर्स घेऊन आलेलो, लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. आजचा आपला पहिला लेक्चर होणार आहे आणि तेच आपल्याला डिस्कस करायचं आहे बघा. आणि जर तुम्ही GPAT किंवा नायपर या परीक्षेसाठी जरी प्रिपेअर करत असले, त्यासाठी पण हा व्हिडिओ किंवा जे लेक्चर होणार आहे ते खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण की सर्व एक्झाम्सचं जे सिलेबस असते ते डिग्री किंवा डिप्लोमा बेस असतो आणि सिलेबस सेम आहे. बस प्रश्न विचारण्याचे तरीके जे असते ते वेगवेगळे परीक्षामध्ये वेगवेगळे नुसार विचारले जाते. कुठं टफ येते, कुठे इझी येते. बट आपल्याला एकच थिअरी आपण जर वाचली तर आपण या सर्व एक्झाम्सला एकाच याच्यातनी टार्गेट करू शकतो. त्या अनुषंगाने आपण हे चॅनल चालू केलेलं आहे आणि लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. ठीक आहे. माझं नाव आदित्य गणेश खंडाळे आहे. मी मास्टर इन फार्मसी दॅट इज फार्मास्युटिक्समध्ये केलेलं आहे आणि माझ्या नावावर एक पब्लिकेशन आहे आणि मी एक लेक्चरर आहे प्रायव्हेट कॉलेजवर आणि मी पण गव्हर्मेंट परीक्षांसाठी तयारी करत आहे. तर मी माझ्यानुसार मी जे अभ्यास करत आहे आणि मुलांना शिकवत पण आहे, त्यानुसार मी माझ्या नोट्स तुमच्यासोबत शेअर करत आहे, म्हणजे तुम्हाला शिकवत आहे. तर तुमच्यासाठी हे खूप उपयुक्त ठरणार आहे आणि खूप इम्पॉर्टंट आणि खूप चांगलं इसेन्शियल तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये होणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फार्मा एक्झाम सर्कलला आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर पण करा. ठीक आहे. तर आज आपण सुरुवात करू बघा. हे तर इंट्रोडक्टरी पार्ट होतं एक्झाम्सबद्दल. आज आपलं बेसिक लेक्चर होणार आहे. फर्स्ट इंट्रोडक्टरी पार्ट आपण बघणार आहोत. तर बघा, HAP म्हणजे काय असते, ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी. हे आपल्याला BPharm फर्स्ट इयर अँड फिजिओलॉजी. बघा, मी तुम्हाला शिकवणार आहे इथं जे मी लिहित आहे आणि जे मी बोलत आहे हे दोन्ही गोष्ट तुम्ही नाही का तुमच्या पेन आणि पेपर घेऊन बसा आणि तुमच्या भाषेमध्ये हे नोट्स तुमच्या स्वतःचे उतरवा, म्हणजे तुम्हाला इथे समजणार पण आणि तुमच्या स्वतःचे नोट्स पण तयार होऊन जातील. ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी हे फर्स्ट इयरमध्ये आपल्याला बघायला मिळतं, BPharm फर्स्ट इयरमध्ये. तर यात हे बेसिक लेवलचा सब्जेक्ट आहे आणि यावर आपल्याला हमखास 2 ते 3 क्वेश्चन प्रत्येक एक्झाममध्ये बघायला मिळतो. म्हणून हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर होतो आणि आपल्याला जर फार्माकोलॉजी समजायचं असेल तर HAP समजणं गरजेचं आहे. हे खूप बेस असतो. बेस जर पक्का झाला तर आपल्याला समोरच्या गोष्टी समजतील. त्या हिशोबानं आपण ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी आपण सुरू करतो. ठीक आहे. तर आपण सुरू करणार आहोत कशासोबत, तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. हँडरायटिंग थोडं तुम्ही समजून घ्या, बट तुम्हाला समजून जाईल आणि तुम्ही इंटरप्रेट पण करू शकाल माझी हँडरायटिंग, बट मी चांगलं काढण्याचे प्रयत्न करतो. ठीक आहे. तर बघा, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, यात मेनली कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम जेव्हा आपण म्हणतो तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये हार्ट, HERT हार्ट प्लस ब्लड वेसल्स, हे दोन जे ऑर्गन्स आहेत, हार्ट म्हणजे ऑर्गन आणि ब्लड वेसल्स, हे दोन मिळून काय बनतो, आपला कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम बनतो. ठीक आहे. तर त्यानंतर हार्ट मेन फंक्शन जर बघितलं आपण, हार्टचं मेन फंक्शन काय असते, तर पंपिंग ऑफ ब्लड. हार्ट काय करतो, ब्लड काय करतो, पंप करतो. आणि कुठे पंप करतो, तर ब्लड वेसलमध्ये पंप करतो आणि ब्लड वेसल थ्रू पूर्ण बॉडीमध्ये काय होतं, सर्क्युलेट होते. दिसत आहे का, नाही दिसत असेल, एक सेकंड. हां, पूर्ण बॉडीमध्ये काय होते, तर सर्क्युलेशन ऑफ ब्लड होतं. ठीक आहे. तर याचं फंक्शन काय असते, हार्ट काय करतो, ब्लड पंप करतो आणि ब्लड वेसलमध्ये पंप करतो. ब्लड वेसल पूर्ण बॉडीमध्ये काय करतो, तर सर्क्युलेट करतो. ठीक आहे. तर समोर बघा,
तर मेन फंक्शन कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये हार्ट काय करतो, ब्लड पंप करतो. ठीक आहे, ब्लड पंप झालं, कुठे झालं, ब्लड वेसलमध्ये झालं. ब्लड वेसल काय करते, तर सर्क्युलेट करते हे ब्लड, CIRCULAT, सर्क्युलेट ब्लड पूर्ण बॉडीमध्ये. ठीक आहे, विदिन द बॉडी, होल बॉडीमध्ये काय करतं, सर्क्युलेट करते. हे मेन फंक्शन असते कशाचं, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमचं. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आता लगेच तुम्ही लिहित चालत राहा. ठीक आहे, इकडे ऐका आणि आपल्या नोट्स बनवत चालत राहा. ठीक, त्याच्यानंतर आपण बघू ब्लड सर्क्युलेशन. ठीक आहे, बघा ब्लड सर्क्युलेशन जे असते, तर ब्लड जेव्हा सर्क्युलेट होते तर त्या ब्लडमध्ये काय काय प्रेझेंट असते. ब्लडमध्ये असते ऑक्सिजन प्लस न्यूट्रियंट्स. ठीक आहे, तर ब्लड वेसल काय करते, तर ब्लड वेसल पूर्ण ऑर्गन्समध्ये, टिश्यूजमध्ये हे ब्लड काय करते, सर्क्युलेट करते, म्हणजे पोहोचते. त्याच्यासोबत ऑर्गन्स आणि न्यूट्रियन्स बी काय करते, ऑर्गन्स आणि टिश्यूजला ऑक्सिजन आणि न्यूट्रियन्स पण पोचते. ठीक आहे, तर म्हणजे ब्लड सर्क्युलेशनमध्ये काय झालं, तर ऑक्सिजन आणि न्यूट्रियंटचं सप्लाय झालं. याला आपण काय म्हणतो, ऑक्सिजन आणि न्यूट्रियंटचं सप्लाय झालं. ठीक आहे, फक्त ऑक्सिजन आणि न्यूट्रियंट सप्लाय करते का, तर नाही, अजून काय असते, CO2. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड. हे काय असते, कार्बन डायऑक्साईड प्लस वेस्ट प्रोडक्ट्स, जी आपली बॉडी काय करते, तर टिश्यू काय करतात, वेस्ट प्रोडक्ट्स बनवतात. हे वेस्ट प्रोडक्ट्स पण कुठे येतात, एक सेकंड, हे वेस्ट प्रोडक्ट पण कुठे येतात, तर ब्लडमध्ये टाकले जातात. आणि ब्लड थ्रू हे कुठं पोचते, वेस्ट प्रोडक्ट जे आहे ते किडनी थ्रू काय होते, एक्सक्रीट आउट होते, म्हणजे बाहेर फेकले जातात बॉडीच्या. आणि CO2 जे असते हे ॲल्व्हिओलाय दॅट इज लंग्स आणि तिथून काय असते, नोज. लंग्समध्ये ॲल्व्हिओलाय असते, ॲल्व्हिओलाय थ्रू काय करते, नोज थ्रू CO2 काय होते, आउट होऊन जाते. अशाच तरी त्यांचं काय झालं, तर एक्सक्रीशन आपण झालं असं म्हणतो. ठीक आहे, ओके, इथपर्यंत पोचलो आपण. तर आतापर्यंत आपण काय बघितलं, तर आपण बघितलं कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये हार्ट असते आणि ब्लड वेसल, हे दोन मिळून काय म्हणते, तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम बनते. त्यानंतर काय होते, तर हार्ट काय करते, ब्लड पंप करते आणि ब्लड वेसलमध्ये ब्लड काय करते, टाकते. आणि ब्लड वेसल थ्रू काय होते, तर सर्क्युलेट होते थ्रू द होल बॉडी. ठीक आहे, होल बॉडी. त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशनमध्ये फक्त ब्लडमध्ये ऑक्सिजन आणि न्यूट्रियंट्स पण प्रेझेंट असते. तर ऑक्सिजन ब्लड नाही का पूर्ण टिश्यू आणि ऑर्गन्समध्ये पोहोचतात, तर तिथं नाही का ऑक्सिजन आणि न्यूट्रियंटचं पण काय असते, तर पूर्ण ऑर्गन आणि टिश्यूमध्ये सप्लाय होतो. त्यासोबतच त्यात CO2 आणि वेस्ट प्रोडक्ट्स पण ब्लडमध्ये असते. तर CO2 आणि वेस्ट प्रोडक्टचं एक्सक्रीशन करण्यात बी ब्लड सर्क्युलेशन काय करते, हेल्प करते. ठीक आहे, इथपर्यंत आपण या गोष्टी समजल्या. आपण कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम बघितलं, त्यानंतर त्याचं फंक्शन्स बघितलं. आता आपण ब्लड सर्क्युलेशन, आता आपण म्हणलं ब्लड वेसलमधून ब्लड सर्क्युलेट होते थ्रू आउट द बॉडी. तर ब्लड सर्क्युलेशन एकाच प्रकारचं असते का, नाही, तर ब्लड सर्क्युलेशन 2 टाईप्सचं असते. सेकंड तुम्हाला दिसेल. हां, आता बघा ब्लड सर्क्युलेशन 2 टाईपचं असते. ब्लड सर्क्युलेशन 2 टाईपचं असते. एक असते सिस्टेमिक सर्क्युलेशन आणि दुसरं असते एक पल्मोनरी सर्क्युलेशन. ओके, ब्लड सर्क्युलेशन 2 प्रकारचे असते. एक असते सिस्टेमिक सर्क्युलेशन, एक असते पल्मोनरी सर्क्युलेशन. सर सिस्टेमिक सर्क्युलेशन म्हणजे काय, तर सिस्टेमिक सर्क्युलेशन म्हणजे यात जे सर्क्युलेशन होत असते ब्लडचं, तर ब्लड फ्लो कसा असते, तर ब्लड फ्लो जे असते ते हार्ट असते. त्यानंतर हार्ट थ्रू ब्लड कुठे जाते, बॉडीमध्ये जाते आणि बॉडीमधून वापस हार्टमध्ये येते. तर हे सर्क्युलेशनला आपण काय म्हणतो, सिस्टेमिक सर्क्युलेशन. सर मग सिस्टेमिक सर्क्युलेशनचं फंक्शन काय, काऊन होतं सिस्टेमिक सर्क्युलेशन जर आपण याला जर फंक्शन म्हणायचं असलं, याचं जर फंक्शन माहीत करायचं असलं, तर याचं फंक्शन आहे सिम्पलची गोष्ट आहे. तर ब्लड जे असते ते हार्टमधून बॉडीमध्ये जाते, बॉडीमधून वापस येते. तर हार्टमधून जेव्हा बॉडीमध्ये जाते तर तिथं ऑक्सिजन प्लस न्यूट्रियंट्स, हे आपण आत्ताच बघितलं होतं, ऑक्सिजन आणि न्यूट्रियंटचा सप्लाय होतो. यासाठी सिस्टेमिक सर्क्युलेशन केले जाते.
सर्क्युलेशन होत असते ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट सप्लायसाठी. ओके. त्यानंतर पर्मोनरी सर्क्युलेशन. ठीक आहे. पर्मोनरी सर्क्युलेशनमध्ये येऊन जाऊ. पर्मोनरी सर्क्युलेशनमध्ये ब्लड फ्लो कसा असतो, तर ब्लड फ्लो जे होत असते ते होत असते हार्ट टू कुठे जात असते, लंग्स, आणि लंग्स टू कुठे येत असते, पुन्हा हार्टमध्ये. सर मग हे पल्मोनरी सर्क्युलेशनचं फंक्शन काय आहे सर, तर पल्मोनरी सर्क्युलेशनचं फंक्शन आहे बघा, पल्मोनरी सर्क्युलेशनचं फंक्शन आहे फक्त जे हार्टमधून डिऑक्सिजनेटेड ब्लड, म्हणजे आता हे जे ऑक्सिजन आहे हे बॉडीपर्यंत पोहोचलं, बॉडीनं त्याला यूज केलं, ऑक्सिजन यूज केलं, त्याच्यात ऑक्सिजन राहिलं का नाही, मग त्याच्यात CO2ची मात्रा काय झाली, जास्त झाली, म्हणजे काय झालं, तिला आपण म्हणतो डिऑक्सिजनेटेड ब्लड. डिऑक्सिजनेटेड ब्लड जे असते, डिऑक्सिजनेटेड ब्लड, ठीक आहे, तर हे डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्टपासून लंग्समध्ये जाते, लंग्स त्याला ऑक्सिजनेशन करते, म्हणजे ऑक्सिजन त्यात टाकते, मग ऑक्सिजनेटेड ब्लड पुन्हा हार्टमध्ये वापस येते. तर आपण काय म्हणू शकतो, तर पल्मोनरी सर्क्युलेशनचं फंक्शन काय आहे, पल्मोनरी सर्क्युलेशनचं फंक्शन आहे ऑक्सिजिनेशन ऑफ ब्लड, म्हणजे तर जे डिऑक्सिजनेटेड ब्लड असते त्याला ऑक्सिजन सप्लाय करण्याचं काम पल्मोनरी सर्क्युलेशनमध्ये होत असते. तर अशा प्रकारे आपण 2 टाईपचे सर्क्युलेशन बघितले. पुन्हा एकदा रिपीट करतो बघा. बरं, सर्क्युलेशन 2 प्रकारचे असते, एक असते सिस्टेमिक सर्क्युलेशन, एक असते पल्मोनरी सर्क्युलेशन. सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये काय होत असतं, तर ब्लड जे असते तर हार्टमधून बॉडीमध्ये जातं आणि बॉडीमधून हार्टमध्ये येते. फंक्शन काय असते, तर ब्लडसोबत ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंटचं सप्लाय करणं असते. तर ब्लड बॉडीमध्ये ऑर्गन आणि टिश्यू असते त्याला ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंटचं सप्लाय करणं म्हणजे काय असते, सिस्टेमिक सर्क्युलेशन. पल्मोनरी सर्क्युलेशन म्हणजे काय असते, तर पल्मोनरी सर्क्युलेशन म्हणजे काय असते, इथं ब्लड फ्लो कसं असते, हार्टमधून लंग्समध्ये, लंग्स थ्रू हार्टमध्ये, म्हणजे हार्टमध्ये काय असते, तर डिऑक्सिजनेटेड ब्लड जे येत असते तर ते डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्समध्ये जाते, कशासाठी, तर ऑक्सिजनेशन व्हायसाठी, म्हणजे त्याच्यात ऑक्सिजन ॲड होण्यासाठी, आणि तेच ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे येते, पुन्हा हार्टमध्ये येते. तर हे झालं पल्मोनरी सर्क्युलेशन. ओके. तर इथं आपण समजले 2 टाईपचे सर्क्युलेशन. ओके. आता आपण नेक्स्ट समोरचं टॉपिक बघू. तर बघा, आता आपण बनलं होतं CVS म्हणजे काय असते, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये हार्ट ब्लड वेसल. तर आपण हे हार्ट जे आहे हे थोडंसं आपण जरासं डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. तर हार्ट खूप इम्पॉर्टंट टॉपिक होतं आणि हार्ट खूप इम्पॉर्टंट ऑर्गन होतं. तर हार्ट म्हणजे काय असते, तर हार्ट एक मस्क्युलर ऑर्गन आहे, ओके. त्याच्यानंतर याचं काम काय आहे, तर फंक्शन फक्त याचं एकच आहे, तर पंपिंग ऑफ ब्लड. जोपर्यंत तुमचा श्वास आणि जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत हे ब्लड आयुष्यभर पंप करत राहतो, पंपिंग ऑफ ब्लड. दुसरं याचं काही काम आहे का, नाही. आपण म्हणतो दिल से काम कर, मन लावून काम कर, तुझ्या हृदयाचे इमोशन्स वगैरेसाठी याचं काहीही रोल नाही, हार्टचा काहीही रोल नाही इमोशनसाठी, ठीक आहे. सर्व इमोशन्स कुठं असते, तर ब्रेनमध्ये असते, ब्रेनमध्ये ते पण कशावर, तर हार्मोन्स आपले इमोशन्स कंट्रोल करत असते. तर हार्टचं पंपिंग ऑफ ब्लड काय असते, काम असते. ओके. त्यानंतर बघा लोकेशनमध्ये येऊन जाऊ आपण. हार्टची लोकेशन कुठं असते, तर बघा, एक राईट लंग्स असते आणि एक लेफ्ट लंग असते. राईट लंग आणि लेफ्ट लंग या दोघांच्या मधात आपला हार्ट असतो. ओके. आणि हे जे स्पेस असते याला काय म्हणायचं, मेडियास्टिनम. स्पेलिंग बघा, मेडियास्टिनम. ओके. मेडियास्टिनममध्ये आपला हार्ट काय असते, प्रेझेंट असते. पुन्हा एकदा रिपीट करता बघा. CVSमध्ये हार्ट आणि ब्लड वेसल आपल्याला वाचायचं आहे. हार्ट एक मस्क्युलर ऑर्गन आहे, हार्ट पंपिंग ऑफ ब्लड करतो. हार्टचं लोकेशन राईट लंग्स आणि लेफ्ट लंग्स असते, त्याच्यामध्ये हार्टचं लोकेशन आहे. मीडियास्टिनममध्ये हार्ट काय असतो, प्रेझेंट असतो. त्यानंतर अजून हार्टच्याबद्दल आपण जर बेसिक गोष्टी माहीत करायची असल्या तर हार्टचं वजन विचारलं जाते, तर ॲव्हरेज ह्युमन्समध्ये हार्टचं वेट किती असते, तर 250 ग्राम टू 350 ग्राम एवढं हार्टचं वजन असते. ओके. तर ह्युमन हार्ट जे असते ते 4 चॅम्बर हार्ट असतो. याला आपण राईट चॅम्बर म्हणतो, याला आपण लेफ्ट चॅम्बर म्हणतो. ओके. त्यानंतर हे जे वरचे जो पार्ट आहे याला आपण ॲट्रिया म्हणतो, कॉमन असलं तर ॲट्रिया म्हणतो. या दोघाला आपण वेंट्रिकल्स म्हणतो. ओके.
मग ॲट्रिया जे असते हे 2 प्रकारचे असते. एक असते राईट ॲट्रियम आणि लेफ्ट साईडला जे असते त्याला लेफ्ट ॲट्रियम म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर आता येऊन जाऊ वेंट्रिकल्स. वेंट्रिकल जे असते तर लेफ्ट वेंट्रिकल्स आणि एक असते राईट वेंट्रिकल्स. ओके. तर अशाच प्रकारे हे हार्ट असते 4 चेंबर हार्ट. तर इथे आपण इकडे बघा 4 चेंबर हार्ट. तर हार्टबद्दल आपण काही बेसिक गोष्टी आज माहिती केल्या. तर इथं आपण आजचं लेक्चर 1 आपण संपुष्टात आणू. आणि मला आशा आहे तुम्हाला हे टॉपिक समजलं असेल. मी चांगलं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला असेल, तुम्हाला समजलं असेल, तुमच्या नोट्स चांगल्या बनल्या असेल. तर या लेक्चरसाठी एवढंच. पुढच्या सेशनमध्ये आपण चांगलं आणि यापेक्षा जास्त आपण कवर करू. फिलहाल या लेक्चरमध्ये एवढंच. तर पुढच्या लेक्चरसाठी हार्दिक तुमचं वेलकम. पुढच्या लेक्चरमध्ये भेटण्यासाठी आणि फार्मा एक्झाम सर्कलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.